शेतकरी मित्रांनो, या जून महिन्यामध्ये शेतकऱ्याला एकरी रेकॉर्ड ब्रेक 2 ते 5 लाख रुपये हमखास उत्पन्न आणि उत्पादन मिळवून देणारी या जून महिन्यामधली टॉप 2 महत्वाची पिकं त्यांचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। जय शिवराय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक YouTube चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, प्रश्नात पडले असाल, कारण झालंय काय, जून महिना म्हणजे पावसाळ्याचा महिना आणि ह्या महिन्यात कोणतंही पीक केलं तर पाऊस भरपूर प्रमाणात असतो। पण मी तुम्हाला अशी 2 महत्त्वाची पिकं सांगतोय, यांची लागवड पेरणी तुम्हाला बेड पद्धतीवर करायची आहे। निश्चित स्वरूपात जर यातून वाचलात म्हणजे पावसातून वाचलात आणि पिकं जोमदार निघाली ना, शेतकऱ्याला 2 लाख रुपये आरामशीर झालेलं बघायला मिळतात। मग ही पिकं आहेत तरी कोणती, या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक YouTube चॅनलवर नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहत आहात, सबस्क्राईब नक्की करा, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा। तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, माहितीला सुरुवात करूया। लक्षात घ्या, जे जून महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्त्वाचं पीक आणि तेही अगदी कमी दिवसामधलं 21 ते 25 दिवसामधलं पीक, तर ते आहे मेथी हे पीक। व शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये भरपूर साऱ्या महाराष्ट्र राज्यात आणि इतरही राज्यामध्ये उपवासाचं प्रमाण जास्त प्रमाण आहे आणि निश्चितच उपवासामध्ये मेथीची भाजी ही मागणी देखील जास्त प्रमाणे असते। त्यामुळे मेथी या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे। मेथी पिकाची लागवड करतेवेळी आपल्याला सुट्ट पोत्यातलं बियाणं असेल किंवा जे डॉलर असेल हे बियाणं आहे, तर हे निश्चित प्रकारे घ्यायचं, म्हणजेच लाल कोरोचं बियाणं हे घ्यायला अजिबात विसरायचं नाही। 1 एकरसाठी मिनिमम आपल्याला 30 किलो याप्रमाणे बियाणं लागतं। याची आपण पेरणी करू शकतो किंवा हाताच्या साहाय्याने टाकू शकतो। निश्चित स्वरूपात भरघोस उत्पादन मिळणार। पण लागवड पद्धत बेडवर करायची, पेरणी करायची, हाताच्या साहाय्याने टाका। पण मेथी पिकाला येते तण नियंत्रण, तणनाशक फवारणी। मग ही करतेवेळी काय करायचं, आपल्याला 12 तासाच्या आत, म्हणजे कसं, मेथी आपण लागवड पेरणी केलेली आहे, पाणी लगेच दिलेलं आहे आणि 12 तासाच्या आत सकाळी नियोजन केलं असेल, पाणी भरलं असेल, संध्याकाळी ओल्या रानात 1 पाय खाली 1 पाय वर जाऊ द्या, पण तरगा सुपर आणि गोल याचीच फवारणी करायची। किंवा काही शेतकरी म्हणते आम्ही गोलच फवारणी करणार आहोत, तर गोलची फवारणी करा। प्लेन तुमच्या कृषी सेवा दुकानामध्ये जा, ते तणनाशक मागवा आणि याचीच फवारणी करा। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, मेथी 100% उतार झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला प्लेन साफ पावडर याची वरून फवारणी करायची किंवा पाण्यातून जरी सोडून दिलं तरी जबरदस्त काम होणार आहे। मेथी पिकाचा जबरदस्त फुटवा होण्यासाठी 24-24-0 या खताचा वापर करायचा आपल्याला। त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय, रेडोमिल गोल्ड असेल याची फवारणी करायची, त्याचबरोबर कॅब्रोटॉप असेल याची फवारणी करायची आणि मिक्स मायक्रोटन याची देखील फवारणी करायची। आणि लक्षात घ्या, 24-24 चे 2 हात जर तुम्ही देत असाल, निश्चित स्वरूपात तुम्हाला भरघोस उत्पादन मेथी पिकाचं झालेलं बघायला मिळणार आहे आणि 21 दिवसामध्ये शेतकरी आपला मालामाल होणार आहे। पण जर या पावसातून वाचला आणि निश्चित स्वरूपात प्रति जोडीला, गड्डीला मी म्हणतो 30 रुपये बाजार मिळाला, निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे 2 ते 5 लाख रुपये आरामशीर होता। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या जून महिन्यामध्ये हे महत्त्वाचं पहिलं पीक निश्चित स्वरूपात याची लागवड करा। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाने आपल्याला भरघोस असं उत्पादन आणि पैसे मिळवून देईल, तर दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे कोथिंबीर पीक। व शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर पीक लागवड केल्यानंतर 35 ते 40 दिवसामध्ये वावरामध्ये उपटलेलं येतं आणि वावर मोकळं होऊन जातं। कोथिंबीरचं बियाणं तुम्हाला सांगायचं झालं, सुट्ट पोत्यातलं आंध्रावाई, काळा वाई असेल हे आपण निवडू शकतो किंवा मार्केटमध्ये नवीन चायना धने आलेले हे देखील आपण घेऊ शकतो। एकरी 12 किलो असणारे हे घ्यायचे आणि सुट्ट पोत्यातलं बियाणं घेत असाल तर एकरी 40 किलो आणि 30 किलो लागतं, याची पेरणी करू शकता आपण। कोथिंबीर पिकाची लागवड पेरणी केल्यानंतर या पावसाळ्यामध्ये थोडासा उतार आपल्याला लवकर झालेला बघायला मिळतो। कसा, तर आपल्याला धना 8व्या दिवशीच उतरून आलेला बघायला मिळतो। कोथिंबीर पिकाची लागवड पेरणी केल्यानंतर आपल्याला दिवसाआड पाणी द्यायचे, पाऊस असेल तर काही टेन्शन नाही, पण मात्र 4थ्या दिवशी पाणी द्या, 5व्या दिवशी गोल आणि टर्गा सुपर याची तणनाशकाची फवारणी करायला विसरू नका। लक्षात घ्या, हे तणनाशक फवारायच्या आधी जमीन उकरून बघा, जर तुमचा कोथिंबीर दाना मोडाला असेल तर अजिबात याची फवारणी करायची नाही। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर संपूर्ण उतरून आल्यानंतर आपल्याला सेम साफ पावडर याची दाट फवारणी करायची। पाण्यातून आपल्याला साफ पावडर सोडून द्यायची आणि नंतरून 2-3 दिवसांनी एलिट पावडर ही पाण्यातून सोडून द्यायची। कोथिंबीर पिकाची जी जबरदस्त जोमदार वाढ होण्यासाठी आपल्याला मिक्स मायक्रोटन याची वरून फवारणी करायची। NPK देखील बघायला मिळतात, याची देखील आपल्याला फवारणी करायची। पण जोमदार जबरदस्त वाढीसाठी 14-25-14
किंवा 24-24-0 किंवा 28-28-0 हे खत आपल्याला देणं गरजेचं आहे. हे दिल्यानंतर भरघोस उत्पादन मिळेल. पण कोथिंबीर पिवळी पडणे, टीक पडणे, करपा येणे यावर कशा पद्धतीने नियोजन मिळवायचं आहे, तर लक्षात घ्या आपल्याला आदामाचं मास्टर क्रॉप आणि रोको याची वरून फवारणी करायची. भर पावसात जरी फवारणी करत असाल निश्चित स्वरूपात भरघोस उत्पादन वाढेल आणि कोथिंबीर जोमदार जबरदस्त डेव्हलप झालेली तुम्हाला बघायला मिळणार. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकरी म्हणता कोथिंबीर पिकाला आम्ही रेडोमिलची फवारणी करू शकतो का? 100% आपण कोथिंबीर या पिकाला रेडोमिल गोल्ड याची देखील फवारणी करू शकतो. लक्षात घ्या, थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी असेल, रसशोषक किडी, कारण झाले काय आता सध्या कोणतंच पीक नाही तर ह्याच पिकावर आपल्या अटॅक जास्त प्रमाणे होतो. त्यासाठी कराटे असेल, रोगार असेल, नीम ऑइल असेल याची देखील आपल्याला वेळच्या वेळी फवारणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या दोन्ही पिकांचं भरघोस उत्पादन आपल्याला झालेलं बघायला मिळेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सध्याच्या घडीला ह्या जून महिन्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात शेतजमीन मोकळी आहे. काहींना सोयाबीन करायचं असेल, कोणाला कापूस करायचा असेल, तर कोणाला कोणतं पीक करायचं असेल, पण तुम्ही निश्चित प्रकारे कोथिंबीर आणि मेथी या पिकाची निवड करणं गरजेचं आहे आणि भरघोस असं उत्पादन मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोर आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करा. समोर घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. आणि जाता जाता ही माहिती कशी आवडली कमेंट्स नक्की करायची. तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड पेरणी केलेली आहे ही कमेंट्स नक्की करा. विशेष म्हणजे मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनल टोटल 3,50,000 शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे. विश्वासपात्र शेतकऱ्यांचा आपला हा चॅनल आहे. शेतकऱ्यांचं भरघोस प्रेम आणि उत्साह देखील आपल्याला मिळत आहे. पण लक्षात घ्या, ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करायचा. कशी कराल? खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा. तुमचे मित्र, नातेवाईक मंडळी, व्हॉट्सअप ग्रुप, शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, ह्या जून महिन्यामध्ये तुम्ही कोथिंबीर आणि मेथी पिकाची लागवड पेरणी करत असाल, दर्जेदार बियाणं निवडणं गरजेचं आहे. ह्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीज प्रक्रिया जर करत असाल निश्चित स्वरूपात तुमचा भरघोस असा फायदा झालेला बघायला मिळणार आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.